पहिली चढाई आपण पाहिली, ज्याला यश मिळाले पहिल्या चढाईवरती. चढाई आपण पाहतोय, अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे. अजून काय चालू आहे? अजून चढाई आपण मैदानावरती पाहतोय. वारंवार म्हणजे पहिल्या सामन्यापासून आपण पाहिले की बदल खरी कोडा संघाकडून आपल्या चढाईवर संघाला स्पर्धेमध्ये टिकवून ठेवतो. चढाई करतोय. चारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ओंकारसाठी 2-2 असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानावरती. एक तास ते माघारी परत त्याला प्रत्युत्तर मोहित तांबडकर 10 नंबरची जर्सी परिधान केलेला मोहित चाल करतोय. वादळ खारीकोडा संघाच्या प्रकरणामध्ये त्याच्यासाठी बोनस आव्हान आहे, परंतु शिवशंभू वळवटी संघाचे काही मोहरे संघाच्या बाहेर बसले, त्यांना देखील संघामध्ये परत घेण्याची जबाबदारी मोहितवरती असेल. एक तास ते माघारी परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ओंकार. ओंकार मात्र सावरकर आणि संत खेळ करतोय. अंतिम सामना या स्पर्धेतला रंगवून आपण पाहतो. शिवलिंग वळवटी वर्सेस वादळ खारीकोडा नितांतरीचा पार करून एक तास ते माघारी परतले निलेश आणि भोंगा वाजलाय तो ओंकारसाठी. मध्यमधून पहिल्या मिळाली मोहितसाठी भोंगा वाजलाय. डोवर्ड आहे म्हणजेच करूया मरो अशी चढाई मोहित तांबडकरची आपण पाहतोय. बोनस ऑन आहे, बोनस घेण्याची संधी सुद्धा आहे. तर पुन्हा एकदा यशस्वी चढाई करतोय ओंकार. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला रुपेश पाटील वडळ संघाच्या चढाई करतोय. ज्याच्यासाठी बोनस ऑन आहे. या स्पर्धेचा हा अंतिम सामना मैदानावरती सुरू आहे. जी स्पर्धा या ठिकाणी भैरवनाथ क्रीडा मंडळ मजगाव यांच्या सौजन्याने राष्ट्रवादी काँग्रेस चषक 2024 ही स्पर्धा सुरू आहे. 24 मुंबई यांच्यासाठी क्षेत्ररक्षण आपण शिवलिंग वळवटी संघाचं पाहतोय. प्रत्युत्तर ऋषिकेश वारा सोडला रे. शिवलिंग वालवटी या संघासाठी ओंकार नेसरीची चढाई पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये पाहतो.
चला जो काही डिसिजन आहे तो मात्र अंतिम राहील. कोणत्याही प्रकारे त्याच्यामध्ये बदल केला जाणार नाही. अंतिम मैदानावरती पाहतोय सुपर टेकलवान आहे शिवलिंग वालवटी या संघासाठी. चढाई करतोय वाटाळ खाली गौडा संघाच्या प्रांगणामध्ये आणि त्याला संपूर्ण जाणीव आहे की संपूर्ण संघ मैदानाच्या बाहेर बसलेला आहे आणि त्यासाठीच त्यांचा प्रयत्न चालू आहे. आणि पुन्हा एकदा आपण खेळाडू या स्पर्धेचा हिरो ठरतोय. या सामन्याच्या अंतिम क्षणानंतर आपल्याला कळेल की या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं हिरो कोण ठरला आहे. आणि ही स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिलं की पंचवर्षीय IPL पद्धतीची स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक संघाला 2 खेळाडू हे ऐकवाने सर्वात मिळाले आणि मैदानावर गुणलेखक म्हणून जे काम करतात या स्पर्धेसाठी जे सामाजिक आणि अगदी तासांतास उभे राहून या ठिकाणी ही स्पर्धा खेळत आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मी आयोजकांच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. कारण आपण सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी आपण यशस्वीरित्या संपन्न करू शकलो. काही वेळ अजूनही शिल्लक आहे या सामन्याचा आणि काही वेळानंतर आपल्याला या स्पर्धेचा विजेता संघ देखील मिळणार आहे. सामन्याच्या मध्यंतरपर्यंत आपण पाहिलंय की या सामन्यावरती अंतिम सामन्यामध्ये वर्चस्व राहिले ते वादळ खारेवाडा संघाचं. परंतु पिछाडीवर आपल्याला संघ शिवलिंग वालवटी कशा पद्धतीनं पिछाडी बनवून काढण्याचा प्रयत्न करतो. अजूनही वेळ शिल्लक आहे. कशा पद्धतीचा बदल शिवलिंग वालवटी हा संघ या सामन्यावरती करत आहे. कारण अनिरुद्ध भोसले त्याचे 2 सामने आपण मागचे पाहिले ज्याच्यामध्ये जबरदस्त तळ्यांच्या जोरावरती संघाला आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहिलेले पाहिले. पुन्हा एकदा एक सुंदर पकड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. तर मंथन चढाई करतोय. शिवलिंग वालवटी या संघाच्या प्रांगणामध्ये मंथन हा देखील एक रायगड जिल्ह्यातील नामवंत यादीतील खेळाडू आहे. ज्याचा मूळ संघ नागाव घेतला का अंतिम क्षणाचा आनंद आपण या ठिकाणी साजरा करतोय. राष्ट्रवादी काँग्रेस चषक 2024 ही स्पर्धा या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये सुरू असताना आपण त्या स्पर्धेचा आनंद घेतोय. योगेश मुळे ही चढाई आपण पाहतोय शिवलिंग वालवटी संघाच्या प्रांगणामध्ये. त्याच्यासाठी बोनस ऑन आहे. पुन्हा एकदा अनिरुद्ध वादळ खारीकोडा संघाकडून पकडीवर पकडी पाहायला मिळत आहेत. सोबत घे ना मोहित चढाई करतोय. नक्कीच खूप खोलवर प्रयत्न होता परंतु कोणताही
आणि शेवटच्या क्षणाला काय या सामन्याचा निर्णय येतोय याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर मोहित यशस्वी चढाई करतोय, एक गुण संघाच्या खात्यामध्ये जमा करतोय. त्याला प्रत्युत्तर मंथन. मुरुडशी देखील त्याचं एक वेगळं नातं आहे आणि जास्त वेळ तो मुरुडला येत देखील असतो. एक नंबरची जर्सी प्रदान केलेला मंथन पुन्हा एकदा चढाई करतो. एक नावाजलेला कबड्डीपट्टू ज्यांनी कमी वयामध्ये त्या कबड्डी क्षेत्रामधलं आपलं नाव. पुन्हा एकदा मोहित ज्यांना आपली मागची चढाई यशस्वी केली. तो चढाई बांतर वादळखाली कबड्डी संघावरती चाल करून आलाय. आपण पाहतो त्याच्यासाठी 5 ते 17 वर्ष लागलं. पुन्हा एकदा नक्कीच मोहितच्या चढाईला यश आलं. पुन्हा एकदा मंथन चढाई करतो त्याच्यासाठी बोनस ऑन आहे. आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 3000 रुपये अशी अजून पारितोषिक या स्पर्धेसाठी लागलेली आहे. पुन्हा एकदा मोहित तांबडकरची यशस्वी चढाई आपण पाहतोय. एक गुण मात्र संघासाठी जमा करतोय. ज्या पिछाडीवर संघ आहे ती पिछाडी भरून काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय. आणि सामना संपतोय.